नमस्कार सगळ्यांना. जबरदस्तीचे लग्न भाग 10. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तिने एक निर्णय घेतला. तिने तिच्या बॅगेतून एक फोटो काढला. तो तिच्या फॅमिलीचा फोटो नव्हता. तो तिचा एकटीचा फोटो होता. डोळ्यात स्वप्न, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि ओठांवर एक मोठी स्माईल. तिने ते फोटो त्या नवीन फ्रेममध्ये लावला. ही मी आहे, सई शिंदे, एक स्वतंत्र व्यक्ती. हा तिचा एकमुख संदेश होता. तिने ती फ्रेम पुन्हा त्याच जागी ठेवली. आदित्य तयार होऊन बाहेर आला तेव्हा त्याची नजर त्या फ्रेमवर गेली. त्याने बघितलं की त्यात फॅमिली फोटो नाही तर सईचा एकटीचा फोटो आहे. तो काहीच बोलला नाही. त्याने फक्त एक सेकंद त्या फोटोकडे बघितलं आणि मग तो खाली निघून गेला. पण त्याच्या त्या न बोलण्यातच एक विचित्र शांतता होती. ब्रेकफास्टच्या टेबलवर आज वातावरण थोडं वेगळंच होतं. त्यांना होता, पण त्यात काल रात्रीच्या भांडणाचा राग नव्हता, तर एक विचित्र अवघडलेपणा होता. विक्रम राणेंनी त्यांची कॉफी संपवली आणि त्यांची एक घोषणा केली. विक्रम राणे म्हणाले, आदित्य, सई, पुढच्या आठवड्यात आपली कंपनी राणे इंडस्ट्रीजची अॅन्युअल चॅरिटी गाला डिनर आहे. इट्स अ व्हेरी प्रेस्टिजियस इव्हेंट. मुंबईतले सगळे मोठे लोक त्या इव्हेंटला येतात. आदित्य म्हणाला, हो डॅड, मला माहिती, माझी टीम तयारीला लागली आहे. विक्रम राणे म्हणाले, नाही, यावर्षी थोडं वेगळं आहे. त्यांनी सई आणि आदित्य दोघांकडेही बघितला. विक्रम राणे म्हणाले, यावर्षी मिस्टर अँड मिसेस आदित्य राणे हे या इव्हेंटचे होस्ट असतील. तुम्हाला दोघांना मिळून हा इव्हेंट ऑर्गनाईज करायचा आहे आणि तो परफेक्ट झाला पाहिजे. राणे घराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आदित्यला धक्का बसला. आदित्य म्हणाला, डॅड, पण याची काय गरज आहे? माझी टीम हे सगळं हँडल करते दरवर्षी आणि हिला यातलं काय कळतं? विक्रम राणे म्हणाले, यावर्षी वेगळं आहे. तुझी पत्नी आता या घराचा भाग आहे. तिने या जबाबदाऱ्या शिकायला हव्यात. तिला हे सगळं शिकावं लागेल. आणि सई, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू हे करू शकतेस. विक्रम राणेंनी त्यांना एका अशा परिस्थितीत अडकवलं होतं जिथून बाहेर पडणं दोघांनाही शक्य नव्हतं. कंपनीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्यामुळे आदित्य नकार देऊ शकत नव्हता आणि विक्रम राणेंनी विश्वास दाखवल्यामुळे सईलाही नकार देणं शक्य नव्हतं. त्यांना आता एकत्र काम करावंच लागणार होतं. दुपारी आदित्यच्या होम ऑफिसमध्ये त्या दोघांची पहिली वर्क मीटिंग होती. वातावरण खूपच नॉर्मल होतं. आदित्यने बोलायला सुरुवात केली. तो बॉसच्या भूमिकेत होता. आदित्य म्हणाला, ठीक आहे, ऐक, मी काय म्हणतोय ते. आपण सगळं मागच्या वर्षीसारखं करूया. सेम व्हेन्यू, सेम केटरर, सेम डेकोरेशन. जास्त डोकं लावायची गरज नाही. काम सोपं होईल. सई मात्र पूर्ण तयारीनिशी आली होती. तिने तिची ड्रीम कॅचरची फाईल सोबत आणली होती. सई म्हणाली, एक मिनिट, मी काही आयडियाजवर काम केलं आहे. आपण यावर विचार करू शकतो. आदित्य चिडून म्हणाला, मला तुझ्या आयडियाजमध्ये इंटरेस्ट नाहीये. मी म्हणतोय तसं करूया. सईचा आवाज आता ठाम झाला होता. सई म्हणाली, तुम्हाला इंटरेस्ट असो वा नसो, हा इव्हेंट आपल्याला मिळून ऑर्गनाईज करायचा आहे. ही तुमच्या वडिलांची इच्छा आहे, सो तुम्हाला माझं म्हणणं ऐकून घ्यावंच लागेल. ही तुमच्या एम्प्लॉयची नाही, तर या प्रोजेक्टसाठी तुमच्या पार्टनरची रिक्वेस्ट आहे. पार्टनर हा शब्द ऐकून आदित्य तिच्याकडे बघतच राहिला. सईने आपली फाईल उघडली आणि आपल्या आयडिया सांगायला सुरुवात केली. तिच्या आयडिया वेगळ्या होत्या. त्यात फक्त पैशाचा दिखावा नव्हता, तर एक भावना होती. सई म्हणाली, आपण हा इव्हेंट फक्त एका 5 स्टार हॉटेलमध्ये करण्याऐवजी तो एका वेगळ्या थीमवर करू शकतो. एज्युकेशन फॉर ऑल किंवा गिव्हिंग बॅक टू सोसायटी अशा थीमवर. आपण एक डान्स आणि गाणी न ठेवता आपण ज्या NGOसाठी पैसे जमा करतोय त्यांच्या कामाबद्दल लोकांना माहिती देऊ शकतो. आदित्य म्हणाला, हे सगळं खूप बोरिंग आहे. लोकांना यात इंटरेस्ट नसतो. लोक पार्टी करायला येतात, भाषण ऐकायला नाही. सई म्हणाली, नाही, लोक बदलत आहेत. त्यांना फक्त पैसा डोनेट नाही करायचा, तर तो कुठे आहे, कुठे जातोय हे पण बघायचंय.
आपण जर त्यांच्या कामाची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप दाखवली तर लोकांना जास्त कनेक्शन फील होईल आणि ते अधिक डोनेट करतील. आदित्यला तिचं म्हणणं पटत नव्हतं, पण एक बिझनेसमॅन म्हणून त्याला तिच्या बोलण्यातला एक मुद्दा मात्र पटला. इमोशनल कनेक्शनने डोनेशन वाढू शकतं. हा एक चांगला मार्केटिंग आणि PR चा मुद्दा होता. आदित्य काही वेळ विचार करत राहिला. आदित्य म्हणाला, ठीक आहे, आयडिया वाईट नाहीये, वी कॅन डू दॅट. फक्त व्हिडिओचा भाग, बाकी पार्टी माझ्या स्टाईलने होईल. त्यांच्यात झालेला हा पहिला करार होता, पण एका कामावर त्यांचं पहिल्यांदाच एकमत झालं होतं. दोघांनीही नकळतपणे एकमेकांकडे बघितलं आणि नजर चुकवली. त्यानंतरचे काही दिवस खूपच कामात गेले. ते दोघे रोज त्या इव्हेंटवर काम करत होते. त्यांच्यात भांडणं होत होती, वाद होत होते, पण कामही होत होतं. ते एकमेकांशी फक्त आणि फक्त कामापुरतंच बोलत होते. एका रात्री ते दोघेही स्टडी रूममध्ये काम करत बसले होते. रात्रीचे 12 वाजले होते. दोघेही खूप थकले होते. सई लॅपटॉपवर काम करता करता थकून गेली. ती खुर्चीत बसल्याच टेबलवर डोकं ठेवून झोपी गेली. तिचं डोकं तिच्या ड्रीम कॅचरच्या फाईलवर होतं. आदित्य, जो तिच्यावर काहीतरी कामावरून चिडणारच होता, तो तिला असं शांत झोपलेलं बघून थांबला. तो तिच्याकडे बघतच राहिला. झोपेत ती खूपच निरागस आणि शांत दिसत होती. ती रोज भांडणारी, त्याला आव्हान देणारी सई नव्हती. ती एक साधी, थकलेली मुलगी होती. त्याच्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली. त्याला काय करावं हेच कळेना. तो तिला तसंच सोडून जाऊ शकला असता, पण तो उठला. त्याने जवळच्या सोफ्यावरचं ठेवलेलं एक मऊ कॅशमेअरचं ब्लँकेट उचललं आणि तो हळूच तिच्याजवळ गेला. त्याने अत्यंत हळुवारपणे तिला जाग येणार नाही याची काळजी घेत ते ब्लँकेट तिच्या खांद्यावर टाकलं. त्याच्या स्वभावाच्या पूर्णपणे विरुद्ध. त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला, मी हे काय करतोय? पण त्याच्याकडे उत्तर नव्हतं. तो काही क्षण तिच्याकडे बघत राहिला. मग त्याने स्टडीमधली मेन लाईट बंद केली. एक मंद दिवा सुरू ठेवला आणि शांतपणे तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सईला स्टडीमध्येच जाग आली. तिला कळलं की ती रात्रभर इथे झोपली होती. तिचं अंग दुखत होतं आणि मग तिचं लक्ष तिच्या खांद्यावरच्या ब्लँकेटवर गेलं. ते खूपच मऊ आणि उबदार होतं. मी तर ब्लँकेट घेतलं नव्हतं, मग हे कसं आलं? ती गोंधळली. रात्री तर तिच्या आणि आदित्यशिवाय तिथे कोणीच नव्हतं. त्याने पण तो असं का करेल? ज्या माणसाला माझी दया येत नाही तो माझ्या ब्लँकेट का टाकेल? ती विचारात पडली. ती ते ब्लँकेट घेऊन बाहेर आली आणि समोरून आदित्य त्यांच्या मॉर्निंग रनसाठी तयार होऊन येत होता. त्यांची नजरानजर झाली. तिच्या हातात ते ब्लँकेट होतं. त्याने ते बघितलं. सई अडखळत म्हणाली, हे हे ब्लँकेट. त्याने काहीही कबूल केलं नाही किंवा नाकारलं नाही. आदित्य म्हणाला, काय ब्लँकेट? रात्री थंडीत कुडकुडत बसण्यापेक्षा घरातल्या वस्तू वापरायला शिक. आता प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी मागत बसू नकोस. मला ऑफिसला जायला लेट होतंय. तो तिच्याकडे न बघताच तिच्या बाजूने निघून गेला. त्यांनी आपलं ते वागणं, ती एक छोटीशी कृती पुन्हा एकदा आपल्या उद्धटपणाच्या आड लपवली होती. सई तिथेच उभी राहिली, अधिकच गोंधळलेली. तो खरंच तिच्यावर ओरडत होता की तिला तिची काळजी घ्यायला सांगत होता? तो तिला मदत करत होता की तिचा अपमान करत होता? ती त्या ब्लँकेटकडे बघत होती. ते ब्लँकेट म्हणजे त्याच्या आतल्या एका चांगल्या पण लपलेल्या माणसाचा पुरावा होता का? आज पहिल्यांदा सईला आदित्य राणे नावाचं कोडं सोडवणं खूप अवघड वाटत होतं. आदित्यच्या त्या अनपेक्षित आणि गोंधळात टाकणाऱ्या वागण्यानंतरचे काही दिवस एका विचित्र शांततेत गेले. त्यांच्यात आता पूर्वीसारखी भांडणं होत नव्हती, पण एक अवघडलेपणा आला होता. ते दोघेही त्या चॅरिटी गाला इव्हेंटच्या तयारीत पूर्णपणे बुडाले होते. त्यांची कामाची पद्धत पूर्णपणे वेगळी होती, पण तरीही ते एकत्र काम करत होते. त्यांच्यात रोज कामावरून छोटमोठे वाद होत
आदित्य म्हणाला, ही गेस्ट लिस्ट फायनल आहे, यात काहीही चेंजेस होणार नाहीत. सई म्हणाली, पण यात आपण काही आर्टिस्ट आणि सोशल वर्कर्सना पण इन्व्हाइट करू शकतो. त्याने इव्हेंटला एक वेगळं व्हर्जन येईल. आदित्य म्हणाला, ही एक बिझनेस इव्हेंट आहे, सोशल गॅदरिंग नाही. आपल्याला डोनेशन हवेत, लेक्चर नाही. सई म्हणाली, कधी कधी लेक्चर्स देणारे लोकच जास्त डोनेशन देतात मिस्टर राणे, कारण त्यांना कामाची किंमत कळते. असे वाद रोजचेच झाले होते. पण या वादामध्ये आता फक्त तिरस्कार नव्हता, तर कुठेतरी एक व्यावसायिक आदराची भावनाही होती. आता त्याला हे मान्य करावं लागत होतं की सईच्या आयडियाज वेगळ्या आणि प्रभावी होत्या. विक्रम राणे लांबूनच या दोघांवर लक्ष ठेवून होते. त्यांना आनंद होत होता की त्यांचा प्लॅन यशस्वी होत होता. ते मुद्दाम आदित्यला म्हणाले, विक्रम राणे म्हणाले, बघ, मी म्हणालो होतो ना, ती हुशार आहे. तुझं काम किती हलकं करते ती. विक्रम राणेंचे हे शब्द आदित्यच्या अहंकाराला लागत होते. पण त्याला हे मान्य करावं लागत होतं की सईच्या मदतीने इव्हेंटची तयारी खरंच खूप चांगल्या प्रकारे होत होती. अखेरीस चॅरिटी गालाचा दिवस उजळला. मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये तो कार्यक्रम होता. संध्याकाळी कार्यक्रमाच्या काही तास आधी आदित्य आणि सई तयारीसाठी हॉटेलच्या एका प्रायव्हेट ग्रीन रूममध्ये होते. सई एका प्रसिद्ध डिझायनरने डिझाईन केलेली एक सुंदर ब्ल्यू रंगाची साडी नेसली होती. ती तयार होऊन आरशासमोर उभी होती. ती खूप सुंदर दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक हलकासा तणाव होता. एवढा मोठा कार्यक्रम तिने आजपर्यंत कधीच होस्ट केला नव्हता. आदित्य तयार होऊन बाहेर आला आणि त्याची नजर आरशातल्या सईवर पडली. क्षणभर तो तिच्याकडे बघतच राहिला. ती खरंच खूप सुंदर दिसत होती. तिचा साधेपणा, तिची शांतता या सगळ्यामुळे तिचं सौंदर्य अधिकच खुलून आलं होतं. त्याने पटकन आपली नजर दुसरीकडे वळवली, पण सईने आरशातून त्याची ती 1 सेकंदाची नजर बघितली होती. सई आपल्या साडीचा पदर नीट करण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्याकडून तो पिन लागत नव्हता. सई हळूच म्हणाली, शिट, हे लागतच नाहीये. आदित्यने ते बघितलं. तो काही क्षण तिच्याकडे बघत राहिला. मग स्वतःच्या नकळतच तो तिच्याजवळ गेला. आदित्य म्हणाला, थांब, मी करतो. सईने आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं. तो तिच्या मागे उभा राहिला आणि त्याने तिच्या खांद्यावरून हात पुढे करून तो पिन लावायला मदत केली. तो तिच्या अगदी जवळ आला होता. त्याच्या गरम श्वासांचा स्पर्श तिच्या मानेवर होत होता आणि त्याच्या परफ्यूमचा मंद सुगंध तिच्या श्वासात मिसळत होता. त्या दोघांसाठीही तो एक अत्यंत विचित्र आणि अवघडलेपणाचा क्षण होता. त्यांच्यातली ती जवळीक दोघांच्याही हृदयाची धडधड वाढवत होती. आदित्याने पिन लावली आणि तो मागे हटणार तेवढ्यात त्याने हळूच विचारलं, आदित्य म्हणाला, नर्व्हस आहेस? सईला त्याच्या या अनपेक्षित प्रश्नानं आणि आवाजातल्या मवाळपणाचं आश्चर्य वाटलं. सई म्हणाली, थोडंसं. आदित्य म्हणाला, डोंट बी. तो सगळं प्लॅन केलं आहे. सगळं ठीक होईल. फक्त फक्त स्टेजवर माझ्यावर विश्वास ठेव. मी सांभाळून घेईल. हे शब्द आदित्य राणेच्या तोंडून आले होते. यावर सईचा विश्वासच बसत नव्हता. आज पहिल्यांदाच त्याने तिला कोणत्याही प्रकारचा आधार दिला होता. काही वेळाने कार्यक्रमाची वेळ झाली. मिस्टर अँड मिसेस आदित्य राणे यांनी एकत्र एंट्री घेतली. मीडिया, फोटोग्राफर्स आणि फ्लॅश लाईट्सचा झगमगाट होता. आदित्याने पुढे होऊन सईचा हात आपल्या हातात घेतला. ते स्टेजवर गेले. हजारो लोकांच्या नजरा त्यांच्यावर होत्या. आदित्याने माईक घेतला. आदित्य म्हणाला, गुड इव्हिनिंग लेडीज अँड जेंटलमॅन. राणे इंडस्ट्रीच्या अॅन्युअल चॅरिटी गालामध्ये मी आदित्य राणे तुमचं स्वागत करतो. मग त्याने माईक सईकडे दिला. सई म्हणाली, आणि मी, सई आदित्य राणे, तुमची खूप आभारी आहे की तुम्ही आज आपला किमती वेळ काढून इथे आलात. त्या दोघांमधील कोऑर्डिनेशन अप्रतिम होतं. ते एक परफेक्ट होस्ट वाटत होते. आदित्य बिझनेसमॅन आणि विजनबद्दल बोलत होता, तर सई सामाजिक जबाबदारी आणि त्यामागे असलेल्या भावनांबद्दल. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट त्यांचं स्वागत केलं.
ते खरंच एक पॉवर कपल दिसत होतं. सईच्या आयडियानुसार त्यांनी त्या एनजीओच्या कामात बनवलेली एक छोटीशी भावनिक व्हिडिओ फिल्म दाखवली. ती फिल्म बघून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांचा परिणाम असा झाला की त्या रात्री डोनेशनचा अक्षरशः पाऊस पडला. दरवर्षीपेक्षा दुप्पट रक्कम जमा झाली होती. सईची आयडिया यशस्वी झाली होती आणि हे आदित्यलाही माहीत होतं. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच तिच्याबद्दल कौतुकाचे भाव दिसत होते. कार्यक्रम यशस्वीपणे सुरू होता. आदित्य आणि सई पाहुण्यांशी बोलत होते आणि तेवढ्यात तिथे तिची एंट्री झाली. रिया. ती एक अत्यंत भडक आणि महागड्या लाल रंगाच्या गाऊनमध्ये आली होती. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर वळल्या. ती सरळ आदित्यच्या दिशेने चालत आली. रिया मोठ्याने म्हणाली, आधी तू इथे आहेस आणि तू मला सांगितलं सुद्धा नाहीस. आदित्यने तिला बघितलं. त्याचा चेहरा गंभीर झाला. जुना आदित्य असता तर तो गोंधळला असता, पण आजचा आदित्य वेगळा होता. आदित्य म्हणाला, रिया, ही एक प्रायव्हेट आणि इम्पॉर्टंट इव्हेंट आहे. तू इथे काय करतेस? रिया म्हणाली, मी तुझी गर्लफ्रेंड आहे आधी. मला यायचा हक्क आहे. आदित्यने आजूबाजूला बघितलं. काही लोक त्यांच्याकडे बघत होते. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो रियाच्या डोळ्यात डोळे घालून शांतपणे पण ठामपणे म्हणाला, आदित्य म्हणाला, तू माझी गर्लफ्रेंड होतीस रिया. नॉट एनिमोर. रियाला धक्काच बसला. आदित्य पुढे म्हणाला, माझी बायको इथे आहे. त्याने सईकडे इशारा केला, जी काही अंतरावर उभे राहून हे सगळं बघत होती. आदित्य म्हणाला, आणि तिच्यासमोर तुझा किंवा माझा कोणताही तमाशा मला नकोय. सो प्लीज इथून निघून जा. आदित्य राणेने सगळ्यांसमोर आपल्या गर्लफ्रेंडला नाकारून आपल्या बायकोची बाजू घेतली होती. त्याने जाहीरपणे रियासोबतचं नातं तोडलं होतं. रिया स्तब्ध झाली. तिचा चेहरा अपमानाने भरून गेला. ती एक शब्दही न बोलता तिथून निघून गेली. कार्यक्रम संपला. तो प्रचंड यशस्वी झाला होता. रात्री घरी परत जाताना गाडीत एक वेगळी शांतता होती. सईने शांतता भंग केली. सई हळूच म्हणाली, थँक यू. आदित्यने न समजल्यासारखं दाखवलं. आदित्य म्हणाला, कशाबद्दल? सई म्हणाली, आज रात्रीसाठी. तुम्ही जे काही केलं त्यासाठी. आदित्यने खिडकीबाहेर बघतच उत्तर दिलं. आदित्य म्हणाला, मी जे काही केलं ते राणे इंडस्ट्रीच्या प्रतिष्ठेसाठी केलं, तुझ्यासाठी नाही. जास्त विचार करू नकोस. तो अजूनही आपल्या भावना मान्य करत नव्हता. तो अजूनही भिंतीच्या मागे लपवत होता. पण ती भिंत आता कमकुवत झाली होती हे त्या दोघांनाही माहीत होतं. ते त्याच्या रूममध्ये आले. दोघेही खूप थकले होते. त्यांनी शांतपणे कपडे बदलले. सई नेहमीप्रमाणे आपला उशी आणि ब्लँकेट घेऊन काउचकडे जाऊ लागली. आदित्य तिला बघत होता. तो आपल्या बेडजवळ उभा राहिला. त्याच्या मनात एक मोठं द्वंद्व सुरू होतं. एकीकडे त्याचे नियम, त्याचा अहंकार होता आणि दुसरीकडे आज रात्री घडलेल्या घटना आणि त्याच्या मनात निर्माण झालेल्या नवीन भावना. सई काउचवर झोपणार तेवढ्यात त्याने तिला आवाज दिला. आदित्य म्हणाला, सई. सई थांबली आणि तिने मागे वळून त्याच्याकडे बघितलं. आदित्यने एक क्षण थांबून खाली बघत म्हटलं. आदित्य म्हणाला, आज आज रात्री तू बेडवर झोपू शकतेस. एवढं बोलून त्याने सईच्या उत्तराची वाटही बघितली नाही. त्याने स्वतःसाठी एक उशी आणि ब्लँकेट उचललं आणि तो स्वतः काउचवर जाऊन झोपला. सई तिथेच उभी राहिली, पूर्णपणे स्तब्ध, आश्चर्यचकित. त्याने त्याचा सगळ्यात मोठा पहिला नियम तोडला होता. त्याने तिला त्याचा बेड, त्याची पर्सनल जागा दिली होती आणि स्वतः तिला तिच्या जागेवर म्हणजे काउचवर झोपला होता. का? हा यशस्वी झालेल्याचा कार्यक्रमाचा पुरस्कार होता की रियासोबत नातं तोडल्यामुळे आलेला बदल होता, की त्याच्या आतला माणूस जागा होत होता? सई त्या काउचवर झोपलेल्या आदित्यकडे बघत होती.
तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.